नमस्कार. डॉक्टर अशोक लिंबेकर लिखित तोच चंद्रमा नभात या लेखाचं अभिवाचन मी अनिल सोमणी सादर करतो आहे. तोच चंद्रमा नभात. मराठी भावगीत विश्वातील आपल्या सुमधुर गीतांनी अवघ्या महाराष्ट्राच्या भावगीत रसिकांचे कान तृप्त केले. अशा मराठीतील मान्यवर स्त्री गीतकार म्हणजे शांताबाई शेळके. मराठी साहित्य विश्वात कवयित्रींची संख्या विपुल असली तरी स्त्री गीतकार म्हणून ज्या थोड्या गीतकार सांगता येतील त्यातील शांता शेळके हे नाव अग्रेसर. शांता शेळके यांना गीतलेखनाची प्रेरणा मिळाली ती त्यांच्या बालपणातच. त्यांचे बालपण खेड मंचर या ठिकाणी गेले. लहानपणीच त्यांना मराठी साहित्यातील संत पंत तंत यांच्या कवितांचा परिचय झाला. पुढे हाच विषय त्यांच्या अध्यापनाचा आणि उपजीविकेचाही ठरला. पुण्याच्या सप महाविद्यालयात शिकत असताना त्यांना जे गुरु लाभले त्यात श्री म माटे, रा श्री जोग यासारख्या लेखक आणि समीक्षकांचा समावेश होता. त्यांच्या सहवासात आणि मार्गदर्शनाने त्यांचे काव्य फुलले. शांताबाईंनी जी अल्पाक्षरी आणि अर्थबहुल काव्य निर्मिती केली ती त्यांच्या या गुरूंच्या आग्रहामुळेच हे त्यांनी आपल्या धूळपाटी या आत्मकथनामध्ये नोंदवले आहे. शांताबाईंच्या गीतांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत तरल, चित्रदर्शी आणि नादानुसारी आहे. शब्दांच्या नादातून मी लेखनाच्या छंदाकडे वळले असे त्या म्हणतात. त्यांची मराठीतील मी डोलकर 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 दर्याचा राजा किंवा ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू ही गीते ऐकली की त्या गीतांचे ध्वनी, तो नाद आपल्या लक्षात येतो. मौखिक परंपरेने चालत आलेली लोकगीते विविध सण, वार, उत्सव या प्रसंगीची आणि लोककलावंतांची गीते यांचा मोठा प्रभाव बालपणीच त्यांच्यावर पडला. या प्रभावातूनच त्यांचे काव्य फुलले. पुढे गीतलेखन करताना याच काव्य संस्काराचा फायदा त्यांना झाला. तसेच पुण्याचे सांस्कृतिक वातावरणही त्यांच्या गीतकार म्हणून जडणघडणीस कारणीभूत ठरले. मराठी भावगीतांचे सुवर्णयुग ज्यांनी निर्माण केले त्यात एक मानाचे पान शांता शेळके यांचे नक्कीच आहे. साधी ओघवती प्रवाही भाषा, मनाचा गाभारा उजळून टाकणारे त्यांचे संवेद्य शब्द, स्त्री मनाची कोमलता, विरहाची हळवी व्याकुळ जाणीव, काव्यातील निसर्गाचे सूक्ष्म चित्रण आणि मानवी जीवनातील प्रेमभावाचे शांत संयत दर्शन म्हणजे त्यांची भावकविता. त्यांची कितीतरी गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत. कोणताही भावसंगीताचा कार्यक्रम त्यांच्या गीताशिवाय पूर्ण होत नाही. हेच त्यांच्या कवितेचे विशेष. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातल का तेथे असेल रावा. इतकी सहज सुंदर स्वप्न जाणू द्यावी ती शांता शेळके यांच्या गीतांनीच. त्यांची ही गाणी केवळ श्रवणीय नाहीत तर मराठी रसिकांच्या मनात त्यांच्या भावस्मृतीत कोरला गेलेला भावस्पर्शी असा सांस्कृतिक ठेवा आहे. सौंदर्यवादी आस्वादक भूमिकेतून त्यांनी साहित्याचा अभ्यास केला आणि त्याच भूमिकेतून निर्मितीही केली. म्हणून त्यांचे काव्य सौंदर्याच्या तरल वाटेवर घेऊन जाते. हिवाळ्यातील दव भरल्या सकाळच्या पूर्वक्षितिजावर केसरियाचे आगमन झालेले असताना आपण एकट्यानेच हिरवी गर्द पाऊल वाट चालावी, सारा आसमंत डोळ्यात साठवत धुक्यात हरवलेल्या त्या वाटेवरून चालत जावे. तशीच त्यांची गाणी भावनेने ओथंबलेली आणि मनाला स्वप्नांच्या पार नेणारी आहेत. स्वप्नातील रावा सर्वांना भेटतोच असं नाही, परंतु ते चालण्याचे श्रेयही सुंदर असते. ही अनुभूती शांताबाईंची ही वाट दूर जाते स्वप्नांमधील गावा हे गाणे देऊन जाते. वाट हा शब्द इथे केवळ एक मार्ग नसून तो जीवनाचा प्रवास आहे.
त्या वाटेवरची अनिश्चितता, धुकेरूपी दाटलेला संभ्रम, मागे राहिलेल्या सोडून गेलेल्या आठवणी, हे सारं त्यांनी इतक्या तीव्र कोमलतेने सांगितलंय की काव्यातील तरलता, मधुरता, सुंदरता काय असते याचे दर्शनच त्यांची ही कविता घडवते. स्त्रीमनातील प्रतीक्षेची छाया, प्रिय व्यक्तीच्या स्मृती संवेदना, त्याची चाहूल आणि त्याच्या भेटीची दाटून येणारी ओढ, हे सारे इतक्या सहज शैलीत आणि अनलंकृतपणे त्यांनी लिहिले की त्याला तोड नाही. त्यांच्या कितीतरी कविता आपणास अंतर्मनातील वाटेवर घेऊन जातात. जी कविता तुम्हाला तुमच्या अंतरंगाच्या प्रवासाला नेते, ती कविता सुंदर तर असतेच, परंतु जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारीही असते. हार जीत, श्रेयस प्रेयस, आनंद दुःख हे आभाळासारखे सदैव सोबत असते, ही वास्तव जाणीव याच कविता करून देतात. शांता शेळके यांनी 1950 आलेल्या रामराम पाहुणं या चित्रपटापासून चित्रपट गीतलेखनास प्रारंभ केला आणि पुढे ध्वनिमुद्रिकांसाठीही गाणी लिहिली. मुळात गीत आणि कविता यात जो भेद समीक्षक करतात, हा भेद कोणत्याही गीतकारांना मान्य नाही. चांगले काव्यगुण असल्याशिवाय कोणतेही गीत रसिकांच्या पसंतीस उतरत नाही. पुढे व्यावसायिक भूमिकेत आणि त्या भूमिकेतून त्यांनी गाणी लिहिली असली तरी त्यांची बहुसंख्य गीते ही अवीट गोडीने, त्यातील सुंदर भावना, कल्पनांनी रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत. आज कोणताही भावगीतांचा कार्यक्रम असो, त्यांची चांदण्या रात्रीतलं ते स्वप्न तू विसरून जा, जीवलगा राहिले दूर घर माझे, मागे उभा मंगेश, तोच चंद्रमा नभात, ही वाट दूर जाते, राजा सारंगा, रेशमांच्या रेघांनी, ही गाणी ऐकवली जातातच. संगीतकारांनी त्यांना एखादी चाल, सुरावट, बंदिश ऐकवली तर त्याच छंदात त्यांनी काही गाणी लिहिली आहेत. उदाहरण सांगायचे झाले तर एकदा त्यांना हृदयनाथ मंगेशकरांनी श्री गौरी रागातील एक बंदिश ऐकवली आणि जीवलग या संबोधनाला अनुसरून या रागातील उदास आर्त भाव येईल अशी गाण्याची मागणी केली. तेव्हा हाच आर्त भाव येईल असे त्यांनी एक गाणे लिहिलेले, ते म्हणजे जीवलगा राहिले दूर घर माझे हे गाणे. तसे खूप अवघड, पण आशा भोसले यांनी त्यांच्या आवाजातील हे गाणे हिट झाले. आजही या गाण्यातील सुरावट, त्यातील विरह व्याकुळता रसिकास अस्वस्थ करते. मनाला पिळवटून अस्वस्थ करणारे हे शब्द केवळ अविस्मरणीयच नाहीत, तर त्यातील रूपकात्मक भाव आपले अंतरंग हलवतात. मी डोलकर डोलकर सारखे गाणे आपणास समुद्राच्या काठावर डोलायला लावते. त्यांची कोळी गीतेही प्रसिद्ध अशीच झालेली, ती नेहमीच ठेका धरायला लावणारी. त्यांची गाणी ऐकली की त्यांच्या चतुरस्त्र प्रतिभेची जाणीव होते. आपल्या प्राचीन कवितेतल्या काही शब्द, काही कल्पनांना नवा साज देऊन त्यांनी ही गाणी लिहिली असली तरी त्याला दिलेला नवा आकार आणि भावकल्पना याला त्यांच्या प्रतिभेचा स्पर्श जाणवतो. तोच चंद्रमा नभात हे त्यांचे असेच अजरामर झालेले भावगीत. वास्तविक पाहता मराठी कवितेतून उगवलेला चंद्र तसा सर्वांना नवा नव्हता. चंद्र, चांदणे, आकाश, नक्षत्रे, पुनव चांदणे, चांदोबा ते चांदोमामा अशा अनेक चंद्रप्रतिमा मराठी भावगीतात सर्व कवींनी चित्रित केलेल्या आहेत. असे असले तरी शांताबाईंचा चंद्रमा काही औरच. एकदा स्वर्गवासी सुधीर फडके यांनी त्यांना गझलाच्या धर्तीची 2 गाणी करायला सांगितले. तेव्हा त्यांनी काव्यप्रकाश ग्रंथातील श्लोकावरून कौमार्यहरण करणारा त्याचा प्रियकर तोच, चैत्रातली रात्र तीच, कदंब वृक्षावरून वाहत येणारे मालतीचा गंध घेऊन जाणारे वारेही तेच, मीही तीच, तोही तोच, नदी प्रवाहातील बांबूचा कुंजही तोच, प्रिय जागाही तीच, असे असूनही मनात काहीतरी हरवल्याची जाणीव आहे. हा अर्थ व्यक्त करणारे गाणे लिहिले ते म्हणजे तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तूच तीही कामिनी हे गीत होय.
काव्यप्रकाश ग्रंथातील श्लोकाचा अर्थ नव्या काव्यरूपात शांता शेळके यांनी या गाण्यात किती प्रभावीपणे उतरवला आहे. अशी कितीतरी त्यांची अवीट गोडीची गाणी आजही आपल्या मनाचा अवकाश चांदण्यांच्या शीतलतेने भरून आणि भारावून टाकतात. धन्यवाद.